नमस्कार, मी शेख इरफान, मुख्य संपादक ETV माझामध्ये आपलं स्वागत करत आहोत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. पैनगंगेच्या पुरामुळे मराठवाडा विदर्भाचा संपर्क तुटला. उमरखेड ढाणकी हिमायतनगर मार्ग बंद. गांजेगाव पुलावरून पाणी. 3-4 दिवसांपासून पडत असल्यामुळे मुसळधार पावसामुळे पैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे मराठवाडा आणि विदर्भाला जोडणाऱ्या महत्त्वाच्या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. ढाणकी तालुक्यातील गांजेगाव येथील पुलावरून पाणी वाहत असल्याने उमरखेड ढाणकी हिमायतनगर बस सेवा बंद करण्यात आली आहे. लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केले असल्याने गांजेगाव पूल मंजूर होऊ शकला नाही. हेमंत पाटील यांनी खासदार असताना पंतप्रधान सडक योजनेच्या रस्त्याचे कामाचे भूमिपूजन समारंभ गांजेगाव येथील सभेत गांजेगाव पूल मंजूर झाला, त्यासाठी 30 कोटी रुपये मंजूर झाले असल्याचे सांगितले, पण अद्याप पूल मंजूर झाला नसल्याने समजते. आमदार खासदार या गांजेगाव पुलाचे मागणीकडे लक्ष देतील का? गेल्या 48 तासांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे पैनगंगा नदीची पाणी पातळी धोक्याच्या पातळीच्या वर गेली आहे. यामुळे ढाणकी ते हिमायतनगर या राज्य मार्गावरील गांजेगाव पुलावरून 3 ते 4 फूट पाणी वाहत आहे. नागरिकांनी खबरदारी म्हणून पुलावरून सर्व प्रकारच्या वाहनांची वाहतूक बंद केली. हा मार्ग मराठवाड्यातील हिमायतनगर, उमरखेडला विदर्भातील यवतमाळ, पुसदशी जोडणारा एकमेव थेट रस्ता आहे. त्यामुळे हा मार्ग बंद झाल्याने दोन्ही विभागामधील दळणवळण पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. पुलावर पाणी आल्याने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची उमरखेड ढाणकी गांजेगाव हिमायतनगर मार्गावरील सर्व ST बसेस बंद ठेवण्यात आल्या आहेत. खाजगी जीप आणि मालवाहतूकही बंद आहे. याचा सर्वाधिक फटका शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन तरुण, नोकरदार आणि रुग्णांना बसला आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार गेल्या 10 वर्षांपासून दर पावसाळ्यात हा पूल पाण्याखाली जातो. 2 ते 3 महिने हा भाग संपर्कापासून तुटतो. त्यामुळे या भागातील व्यापारी, शेतकरी आणि विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होते. या विरोधात ढाणकी, गांजेगाव, हिमायतनगर येथील नागरिकांनी आता एकत्र येत नवीन उंच पूल बांधण्याची मागणी लावून धरली आहे. लहान पूल बांधून दरवर्षी दुरुस्ती करण्यापेक्षा एकदाच उंच आणि भक्कम पूल बांधा. आमचा संपर्क तोडू नका, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. जारंडे कुठं आपली शेती कोणीकडे आहे? शेती आहे इकडे आपसा का डोलारीमध्ये? बरावगावमध्ये. बरं, आता म्हणजे हे किती वर्षापासून पूर येत आहे नदीला? या येते कमी जास्त 50 वर्षापासून. मग आता पुलाची आवश्यकता आहे काय? हा, पुलाची आवश्यकता आहे. मग आमदार खासदार आता सध्या काय अजून यांनी काय केलं नाही का? नाही, काही कधीच केलं नाही, काही आश्वासन दिले फक्त. हा, आता पूल आपण काय करणार? आता पुलासाठी प्रयत्न करणार का? पुलासाठी प्रयत्न करायला पाहिजे. त्याला आपण निवडून दिलेला आहे. हो, त्याने आपल्याला पुलाची मदत करायला पाहिजे. 4 पदरी सांग अजून सांग. पुढे म्हणा काय म्हणायचं तू म्हणा बाई. साहेब, आज आमच्या मराठवाडा विदर्भ संपर्क तुटलेला आहे. त्याच्यामुळे आमची मागणी आहे की बा आम्हाला खूप त्रास होत आहे. त्याच्यामुळे तुम्ही काहीतरी आमची मदत करावे. 4 पदरी पूल करावे. त्याच्या पहिले आम्ही हे मागणी केलेली होती. तुम्ही आश्वासन दिलेले आहे आम्हाला. त्याच्यामुळे तुम्ही काहीतरी आम्हाला मदत करावे. हे पूल करावे तुम्ही. आमची अशी मागणी होती. तुम्ही मागणी दिलेली होती आम्हाला की करतो म्हणून. त्याच्यामुळे तुम्ही काही केलेलं नाही. तुम्ही आम्हाला अजून आभार आहे. आमचे आभार आहे तुम्हाला की बा हे मागणी पूर्ण करावे.